नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय फक्त एका तालुक्यापुरता मर्यादित नसून राज्यातील प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्याशी थेट संबंधित आहे. मित्रांनो, लक्ष देऊन ऐका. हा जो जाहीरनामा आहे तो जरी तहसीलदार नेर कार्यालयाकडून काढलेला असला तरी तो फक्त नेर तालुक्यापुरता मर्यादित नाही. आज नेर तहसीलदारांनी जे नियम आणि सूचना दिल्या आहेत हेच नियम पुढे जाऊन महाराष्ट्रातील प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये लागू होणार आहेत. म्हणजे तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात कोणत्याही तालुक्यात राहत असाल, जर तुम्ही दिव्यांग लाभार्थी असाल तर ही माहिती तुमच्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे. म्हणून मित्रांनो, हे आमच्या तालुक्याचं नाही असं म्हणून हा व्हिडिओ स्किप करू नका. कारण आज नेरमध्ये जाहीरनामा आला आहे, उद्या तुमच्या तहसील कार्यालयातूनही हाच आदेश होऊ शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट समजून पाहणं खूप गरजेचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट्स मिळतील. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया. हा जाहीरनामा नेमका कोणासाठी आहे? तर मित्रांनो, जर तुम्ही खालीलपैकी कोणत्याही योजनेचे लाभार्थी असाल तर ही माहिती थेट तुमच्यासाठीच आहे. पहिली योजना संजय गांधी निराधार योजना, दुसरी श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजना, तिसरी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, चौथी विधवा निवृत्ती वेतन योजना आणि पाचवी दिव्यांग व्यक्तींसाठीच्या सर्व योजना. मित्रांनो, या पाचही योजनांमध्ये जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्या सर्वांसाठी ही सूचना लागू आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्या योजनेतून पैसे मिळतात हे वेगळं नाही. जर तुम्ही दिव्यांग लाभार्थी असाल आणि यापैकी कोणत्याही योजनेत असाल तर हा जाहीरनामा तुमच्यावर लागू होतो. म्हणून मित्रांनो, मी वेगळ्या योजनेत आहे असं समजून ही माहिती दुर्लक्षित करू नका. मित्रांनो, आता हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, म्हणून नीट लक्ष देऊन ऐका. सरकारकडून दिव्यांग व्यक्तींसाठी ज्या काही योजना चालू आहेत त्या सर्व योजनांसाठी आता UDID कार्ड अनिवार्य करण्यात आलेलं आहे. म्हणजे मित्रांनो, जर तुमच्याकडे UDID कार्ड नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, फक्त UDID कार्ड असणं पुरेसं नाही. तुमचं UDID कार्ड आधार कार्डशी लिंक असणं खूप गरजेचं आहे. जर आधार लिंक नसेल तर तुमची फाईल पूर्ण मानली जाणार नाही आणि पुढे जाऊन पैसे अडकू शकतात. म्हणून मित्रांनो, UDID कार्ड आहे का आणि ते आधार कार्डशी लिंक आहे का हे आजच तपासून घ्या. मित्रांनो, आता एक चांगली बातमी समजून घ्या. संजय गांधी निराधार योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांना आधी दरमहा 1500 रुपये मिळत होते. आता शासनाने हे अनुदान वाढून 2500 रुपये केलं आहे. पण मित्रांनो, हे वाढीव 2500 रुपये आपोआप सगळ्यांच्या खात्यात येणार नाहीत, हे लक्षात ठेवा. हा वाढीव लाभ मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी पूर्ण करणे गरजेचं आहे. म्हणूनच पुढे मी जे मुद्दे सांगणार आहे ते नीट ऐका आणि समजून घ्या, कारण त्यावर तुमचे 2500 अवलंबून आहेत. मित्रांनो, आता या अटी खूप लक्ष देऊन ऐका, कारण इथेच बऱ्याच लोकांची चूक होते. पहिली अट आहे, प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्यांजवळ UDID कार्ड असणं बंधनकारक आहे. जर UDID कार्ड नसेल तर पुढे अनुदान मिळण्यात अडचण येऊ शकते. दुसरी अट आहे, तुमचं UDID कार्ड आधार कार्डशी लिंक असणं आवश्यक आहे. फक्त कार्ड आहे म्हणून काम संपत नाही. जर आधार लिंक नसेल तर शासनाकडून ते अपूर्ण मानलं जातं. ज्यांचे आधार लिंक नाहीत त्यांनी UDID कार्डचं KYC करून आधार क्रमांक लिंक करणे गरजेचे आहे. हे काम मित्रांनो तुम्ही ऑनलाईन पद्धतीनेही करू शकता किंवा थेट तुमच्या तहसील कार्यालयात जाऊनही करून घेऊ शकता. म्हणून UDID कार्ड आहे का, आधार लिंक आहे का, हे दोन्ही मुद्दे आजच तपासून घ्या. मित्रांनो, आता हा मुद्दा खूप स्पष्टपणे समजून घ्या. जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे दिव्यांग लाभार्थी असाल आणि तुम्हाला अजूनही दरमहा फक्त 1500 रुपयेच मिळत असतील, 2500 रुपये मिळत नसतील तर मित्रांनो, घरबसल्या थांबून राहू नका. अशा सर्व लाभार्थ्यांनी दिनांक 20 जानेवारी 2025 पूर्वी आपल्या संबंधित तहसील कार्यालयात स्वतः जाऊन भेट देणे आवश्यक आहे. कारण तुमची नोंद दुरुस्त झाली नाही, कागदपत्र तपासली गेली नाहीत तर वाढीव रक्कम आपोआप मिळणार नाही. म्हणून अजूनही 1500 येत असतील तर हा मुद्दा हलक्यात घेऊ नका आणि वेळेत तहसील कार्यालयात भेट द्या. मित्रांनो, आता हयातीचा दाखला आणि KYC याबाबतची सूचना नीट समजून घ्या. ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदानात अडचण येत आहे किंवा पैसे थांबलेले आहेत त्यांनी 31 जानेवारी 2025 पूर्वी 2 गोष्टी नक्की करून घ्यायच्या आहेत. पहिली गोष्ट आहे हयातीचा दाखला तुमच्या तहसील कार्यालयात जमा करणे. दुसरी गोष्ट आहे UDID कार्डची KYC पूर्ण करणे. पण मित्रांनो, इथे एक गोष्ट स्पष्ट लक्षात ठेवा, ज्यांनी मागील वर्षी आधीच हयातीचा दाखला दिलेला आहे आणि ज्यांना पूर्ण 2500 रुपये नियमित मिळत आहेत त्यांनी आता घाई करण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही. ही प्रक्रिया मुख्यतः ज्यांना अडचण आहे त्यांच्यासाठी आहे, हे नीट समजून घ्या. मित्रांनो, आता हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, म्हणून नीट लक्ष देऊन ऐका. जर तुम्ही दिव्यांग लाभार्थी असाल आणि तुम्हाला 1ही रुपया मिळत नसेल
किंवा 2,500 ऐवजी 500 किंवा कमी रक्कम आली असेल तर मित्रांनो हे दुर्लक्ष करण्यासारखं नाही. अशा सर्व लाभार्थ्यांनी ताबडतोब आपल्या तहसील कार्यालयात जाऊन खालील 3 कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे. पहिला हयातीचा दाखला, दुसरं UDID कार्ड, तिसरं आधार कार्ड. ही सर्व कागदपत्रे जमा करून KYC पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. कारण KYC पूर्ण झाली नाही तर अनुदान थांबण्याची किंवा कमी येण्याची समस्या पुढेही चालू राहू शकते. म्हणून वेळ न वाया घालवता हे काम लवकरात लवकर करून घ्या. मित्रांनो, आता ही सगळ्यात गंभीर आणि महत्त्वाची सूचना आहे, म्हणून कृपया नीट ऐका. जर एखाद्या दिव्यांग लाभार्थ्याने हयातीचं प्रमाणपत्र तहसील कार्यालयात जमा केलं नाही किंवा UDID कार्डची KYC पूर्ण केली नाही तर मित्रांनो पुढच्या महिन्याचा हप्ता अडकू शकतो. आणि अशा परिस्थितीत पैसे का आले नाहीत यासाठी तहसील कार्यालय किंवा शासन जबाबदार राहणार नाही. जाहीरनाम्यात स्पष्ट सांगितलं आहे की अशा वेळी संपूर्ण जबाबदारी लाभार्थ्यांची स्वतःची असेल. म्हणून मित्रांनो, नंतर अडचण होऊ नये म्हणून आजच तुमची कागदपत्रे पूर्ण आहेत का नाही हे तपासून घ्या. मित्रांनो, आता याचा अधिकृत संदर्भ समजून घ्या. हा जो जाहीरनामा आहे तो 14 जानेवारी 2026 रोजी तहसीलदार नेर कार्यालयाकडून अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. म्हणजे ही माहिती कोणी अंदाजाने सांगितलेली नाही किंवा अफवा नाही. ही सरकारकडून लेखी सूचना आहे. म्हणून मित्रांनो, या सूचनांकडे दुर्लक्ष करणं कोणालाही परवडणार नाही. वेळेत कागदपत्रांची पूर्तता केली नाही तर पुढे जाऊन अनुदानावर थेट परिणाम होऊ शकतो. मित्रांनो, आता उत्पन्न दाखलेबाबतचा गोंधळ नीट समजून घ्या. हयातीचा दाखला आणि उत्पन्न दाखला हे दोन्ही वेगवेगळे विषय आहेत. उत्पन्न दाखलेबाबतच्या सूचना सरकारकडून दरवर्षी मार्च महिन्याच्या स्वतंत्रपणे दिल्या जातात. त्या सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून येतात. त्यावेळीच उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे तहसील कार्यालयात जमा करावी लागतात. म्हणून मित्रांनो, उत्पन्न दाखला आता जमा करायचा नाही हा मुद्दा लक्षात ठेवा. मार्च महिन्यात जी अधिकृत सूचना येईल त्याच वेळी ही प्रक्रिया करायची असते. मित्रांनो, आता शेवटचा पण खूप महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या. हा जाहीरनामा जरी नेर तहसील कार्यालयाचा असला तरी अशाच प्रकारच्या सूचना लवकरच इतर तालुक्यांमधून येण्याची पूर्ण शक्यता आहे. म्हणजे आज नेर तालुक्यात आदेश आला आहे, उद्या तुमच्या तालुक्यातही हाच आदेश लागू होऊ शकतो. म्हणून मित्रांनो, आमच्या तहसीलमधून अजून सूचना आली नाही असं म्हणून थांबू नका. सूचना आली किंवा नाही आली तरी या 5 मुद्द्यांच्या आधारे तुमची सर्व कागदपत्रे पूर्ण ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. कारण कागदपत्रे पूर्ण असतील तर कोणतीही अडचण येणार नाही. मित्रांनो, शेवटी एक मनापासूनची विनंती आहे. हा व्हिडिओ प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. कारण ही माहिती थेट त्यांच्या अनुदानाशी संबंधित आहे. म्हणून मित्रांनो, जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वाच्या शेती आणि सरकारी योजनांच्या अपडेटसाठी. आणि मित्रांनो, जर तुम्हाला संजय गांधी निराधार योजना आणि इतर सरकारी योजनांचे रोजचे झटपट अपडेट्स हवे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.